Digital well-being and parental controls. Security and privacy. टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो Security and privacy. सिक्युरिटी अँड प्रायव्हसीवरती आहे. तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तुमचा ग्रुप असू दे, व्हॉट्सअप ग्रुप असू दे, मित्रांचा ग्रुप असू दे किंवा फॅमिली ग्रुप असे जिथंपर्यंत शेअर करता येईल तिथंपर्यंत शेअर करा. कारण या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाचे सेटिंग्स सांगणार आहे आणि कोणते सेटिंग करण्यापूर्वी काय काय काळजी घ्यावी लागतील याविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये असं म्हणत नाही, परंतु या व्हिडिओमध्ये म्हणण्याचं कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. तर आपण वेळ न गमावता सुरुवात करूया. तर याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. एक मीडियम मोबाईलसाठी आणि एक हाय लेवलच्या म्हणजे जे स्टार्टिंगचे मीडियम लेवलचे जे बजेट फोनसाठी स्टार्टिंग बजेट फोनचे आणि हाय लेवलचे. पण ह्याच्यामध्ये थोडासा बदल होणार आहे. आजच्या तारखेपर्यंतचे जे 15-16 हजाराच्या फोनमध्ये जे सेटिंग्स होत्या ते मोबाईल काही प्रमाणात हरवले. तर एक 40% प्रमाणात 40 ते 45% प्रमाण होतं गमावण्याचं. परंतु आता तेच बजेट 30 ते 35पर्यंत गेलेलं आहे. तसेच पूर्वी बजेट होतं 30 ते 35, 30 ते 40, 30 ते 50 हजाराचे मोबाईल जर असतील तर ते हरवल्यानंतर गमावण्याची टक्केवारी होती ती 17%. तर हे मी आता कशावरून सांगतो आहे, जर तुमचा मोबाईल हरवला तर एक 30 ते 40% तुम्हाला सगळेच मोबाईल ए टू झेड मोबाईल कुठलेही हरवले तर तुम्हाला गमावण्याची टक्केवारी जी आहे ती एक नॉर्मल बजेटचा फोन असेल तर तो मोबाईल गमावण्याची टक्केवारी आहे ती 30 ते 40% प्रमाणात असते. आणि एखादा हाय लेवलचं बजेट किंवा मिडियम रेंज बजेट किंवा हाय लेवलचा बजेटचा फोन असेल तर तो हरवला तर तो मोबाईल एक 40 ते 50-60% पर्यंत गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल तुमचा हरवण्यापूर्वी तुम्ही काही सेटिंग्स करून ठेवायच्या. त्या सेटिंग्स करून ठेवल्या तर तुमचा मोबाईल नक्कीच या टक्केवारीमध्येच घावू शकतो. हे जरी खरं असलं तर हे सेटिंग्स ऑन केल्यानंतरच घावू शकतो, अन्यथा 0% तुमचा मोबाईल घावू शकतो. तर ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 60%च्या प्रमाणाच्या वर तुमचा मोबाईल गमावण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुम्ही मोबाईल कुठेही वापरत असाल तर काळजीपूर्वक वापरा. गरजेच्या ठिकाणी व्यवस्थित मोबाईल पकडा. सार्वजनिक ठिकाणी इतरत्र चार्जिंगला लावला असेल तर व्यवस्थित लक्ष ठेवून राहा. इतरत्र कुणाच्या मोबाईल, अनोळखीच्या व्यक्तीचा मोबाईल हातात देऊ नका. या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्यूस पाहिजे. तर आत्ता हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करायला आशा बाळगतो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे सिक्युरिटी अँड प्रायव्हसी हा व्हिडिओ मी सुरू करतो. तर सर्वप्रथम बघा सेफ्टी आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. हा व्हिडिओ मोठा होणार आहे याविषयी सर्वप्रथम मी तुम्हाला अगोदरच सांगतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फार व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सिक्युरिटी अँड प्रायव्हसी लुक्स गुड, नो इश्यूज फाउंड असा एरर आलेला आहे. तर हा एरर तुमच्या मोबाईलला येणं हे फार महत्त्वाचं असतं. ॲप डिव्हाइस ॲप सिक्युरिटी प्ले प्रोटेक्ट स्कॅनिंग इज ऑन हे ऑन ठेवायचं आहे. यानं काय होतं तर तुम्ही प्ले स्टोअर असू दे, कंटेंट्सकडे लक्ष द्या, आवाजाकडे आजच्या व्हिडिओसाठी लक्ष देऊ नका. तर काय आहे, तुम्ही ज्यावेळेस प्ले स्टोअर असू दे किंवा सॅमसंग स्टोअर असू दे किंवा ॲपल स्टोअर असू दे किंवा इतर काही कंपन्यांचे जसं रिअलमीसुद्धा स्वतःचा रिअलमी स्टोअर वगैरे काढत आहेत. तर किंवा गेम हब्स वगैरे इथून तुम्ही काही इतरत्र कुठेही तुम्ही ॲप डाउनलोड करत असाल तर हे काय काम करतं तर प्ले स्टोअर प्ले स्कॅनमध्ये जाऊन ऑटोमॅटिक ॲप स्कॅन करत असतं. जेणेकरून ॲपमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा व्हायरस असेल किंवा ब्लूटूथ असेल तर तो क्लीन करण्याचं काम हे सेटिंग करते. डिव्हाइस अनलॉक बघा, याच्यामध्ये फिंगरप्रिंट्स, फेस आणि थ्रेट प्रोटेक्शन ह्या सेटिंग्स इथं ऑप्शन दिलेला आहे. तर ह्या सेटिंग्स तुम्ही करायच्या आहेत. इथं आपण जाणार आहोत. सिक्युरिटी डिव्हाइस अनलॉक स्क्रीन लॉक पॅटर्न फेस अँड फिंगरप्रिंट अनलॉक 2 फिंगरप्रिंट ॲडेड. इथं का म्हणतोय तर 2 फिंगरप्रिंट ॲडेड काय आहे तर 2 फिंगरप्रिंट ॲड केलेले आहेत. फेस लॉक मी नेहमी सांगतो अँड्रॉईडचं अजूनही तशा बाबतीत दुर्दैव आहे. अँड्रॉईडवरती तेवढं कन्व्हिन्संट फीचर आलेलं नाही आहे.
एक मेजरमेंट फ्युचर आहे, जेणेकरून फेस लॉक अजूनही एंड्रॉइडवरती काही ठिकाणी फोटो दाखवला किंवा तुम्ही झोपेमध्ये असाल तर चेहरा दाखवला तर तो फेस लॉक निघतो. कोणाचा? एंड्रॉइडचा. पण आयफोन जसा ट्रस्टेड आहे फेस लॉकसाठी, तशा प्रकारे एंड्रॉइड अजूनही ट्रस्टेड नाही आहे. ठीक आहे. Theft protection. Lock devices free if theft is detected. थेट प्रोटेक्शन, डिव्हाइसेस लॉक प्रोटेक्शन. थेट म्हणजे थेफ्ट Theft protection. Lock devices free if theft is detected. थेफ्ट प्रोटेक्शन लॉक इज डिव्हाइस डिटेक्टेड. हे काय आहे? तर समजा मोबाईल तुमचा चोरीला झाला, असं मोबाईलला जर संशयास्पद हालचाल वाटली तर डिव्हाइस हा ऑटोमॅटिक लॉक करतो. तर हे कसे सेटिंग काम करते याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. या सेटिंगमध्ये क्लिक होतो. Theft protection. Identity check. तुम्हाला Used by बायोमेट्रिक, फिंगरप्रिंट वगैरे सगळ्या गोष्टी and मिळणार आहेत. sensitive actions. Theft protection. Used built-in safeguards to protect your personal data if the device is stolen. ठीक आहे. Identity check. Used by biometrics and other safeguards to verify it's you. This adds extra security for sensitive actions. बघा हे तर काय आहे? डेट्स Identity check. Used by biometrics and other safeguards to verify it's you. This adds extra security आयडेंटिटी for चेक sensitive करण्यासाठी actions. एक्स्ट्रा कॅरी करून काही सेन्सिटिव्ह क्रिया करायची असेल तर आयडेंटिटी चेक इथं लागणार आहे असं सांगितलेलं आहे. पण हे काय आहे बघा, विषय लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ही सेटिंग ऑन करून ठेवाल तर तुम्हाला महत्त्वाचं मेल आय डी, पासवर्ड आणि दोन मेल आय डी तुमच्याकडे. आता समजा तुमची एक मेल आय डी आहे, त्याला अल्टरनेट मेल आय डी तुम्ही दिली असेल तर हे तुम्ही सेटिंग ऑन करून ठेवा, अन्यथा ऑन करून ठेवा. का सांगतो बघा. Set up identity check. बघा Set up इथं identity check. सेटअप आयडेंटिटी ॲप चेक. How it works. Biometrics requires sensitive actions when away from your trusted places. बायोमेट्रिक्स इन्क्वायर ऑफ ट्रस्टेड ट्रेसेस. जर तुमचं ट्रस्टेड ट्रेस नसेल आणि तुम्ही काय सेन्सिटिव्ह वर्क करत असाल तर बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. Your face or fingerprint biometrics may be needed for sensitive actions such as तुम्ही काय सेन्सिटिव्ह ॲक्शन करत असाल तर बायोमेट्रिक्स होणे गरजेचं आहे, जसं की फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पिन लॉक. या गोष्टी तुम्हाला मागू शकतो मोबाईल. accessing safe passkeys and passwords. Pass Changing key. PIN, password, and turning off Find Hub. पास कीज किंवा पासवर्ड वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्हाला हे बायोमेट्रिक्स मागू शकतं. View all sensitive actions. इव्हॉल्व सेन्सिटिव्ह ॲक्शन्स. Google accounts have extra security. गुगल अकाउंट्स इज एक्स्ट्रा सिक्युरिटी. This makes it harder for someone to take away your Google account signed in on this device. ठीक आहे. Learn more about Google account security. You are in control. You can turn off identity check using biometrics for your Google account. आता बघा टर्न ऑफ You can turn off identity check using biometrics for your Google account. टर्न ऑफ युअर आयडेंटिटी युजर बायोमेट्रिक चेक्स. Manage the settings security and privacy greater than device unlock greater than protection greater than identity check. Turning this off using your Google account requires an internet connection. बघा या गोष्टी कनेक्ट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यकता असते. Learn more about identity check. लर्न मोड आयडेंटिटी चेक. Cancel. Button. कॅन्सल. Next. नेक्स्ट वरती Set up क्लिक केला. identity check. Add a screen lock. Sign into your set up identity check. सेटअप आयडेंटिटी चेक. Sign into your Google account. साइन इन गूगल अकाउंट. Add a screen lock. ॲडेड स्क्रीन लॉक. Added biometrics. ॲडेड पॅरामीटर. Add your trusted places. Add your Add trusted your places. trust. Like your home office. Biometrics are required when away from your trusted places. बघा ट्रस्टेड प्लेसेस ॲड करण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स होणे गरजेचं आहे. इथे Trusted places. ट्रस्टेड Verify प्लेसेस it's you. बघा Pattern. Pattern. Button. Cancel. Cancel. Button. Button. Google Play services. Verify that it's you. Touch the fingerprint sensor. टच द फिंगरप्रिंट सेन्सर्स. Fingerprint sensor. Fingerprint Image. sensor. Touch the verify. Google Play pattern. Pattern. Button. Verify that it's you. पॅटर्नवरती क्लिक करूया मी. Dot added. Pattern completed. Add trusted place. Some settings use trusted places to determine when more security is needed. For example, when your device is away from your trusted places, like your home office, some settings require additional steps to verify that it's you. बघा हे काय आहे तर समजा ऑफिस असेल, ऑफिशियल ठिकाण असेल किंवा होम ॲड्रेस असेल तर इथं वर्कसाठी तिथं होम ॲड्रेस म्हणून मागू शकतं. Add trusted place. ॲड ट्रस्टेड प्लेस. See all settings use trusted places. सी ऑल सेटिंग्स ऑफ ट्रस्टेड प्लेसेस. Add trusted place. आता मी तर काही ॲड करणार नाही आहे. ठीक आहे. Trusted बॅक places. घेऊया. Heading. तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे ॲडिट टेस्ट करू शकता, टेस्ट करू शकता. तुम्हाला जर तुमचं मेल आय डी दोन मेल आय डी तुम्ही लॉग इन, एक प्रमुख मेल आय डी आणि तुम्ही एक एक्स्ट्रा OTP साठी दिलेली मेल आय डी तुमच्याकडे दोन्ही लॉग इन असतील तर ठीक आहे. Identity check. बॅक घेऊया इथून. Added biometrics. कॅन्सल करूया. Theft protection. थेट प्रोटेक्शन. तर हे तुम्ही करू शकता, परंतु तुमच्याकडे जर दोन मेल तुमची प्रमुख मेल आय डी तुमच्या मोबाईलवरती लॉग इन आहे आणि अदरवाईज तुम्ही कुठली नातेवाईकांमधली किंवा फॅमिली मेल आय डी दिला असाल ज्याच्यावरती तुमचा 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी OTP येतो, तो मेल आय डी तुमच्याकडे असेल तरच हे तुम्ही सेटिंग ऑन करू शकता, अन्यथा करू नका. परंतु तुमची मेल आय डी असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही मेल आय डी लॉग इन करून 2 स्टेप व्हेरिफिकेशन एक्स्ट्रा ऑथेंटिकेशनला मेल आय डी देणं गरजेचं आहे. ठीक आहे. Remote lock. If your device is lost or stolen, you can lock the screen with just a phone number. आता बघा रिमोट लॉक काय काम करतं तर समजा तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावरून तुम्ही मोबाईल नंबर थ्रू थ्रेड लॉक करू शकता. ते काय करतं, कसं काम करतं बघूया. Remote lock. Heading. Navigate up. Animation.
Use remote lock. On. Switch. यूज रिमोट लॉक ऑन आहे. When remote lock is on, you can lock the screen remotely if your device is lost or stolen. बघा लॉस्ट झाला तुमचा मोबाईल तर रिमोट लॉकच्या द्वारे मग तुम्ही मोबाईल नंबरच्या द्वारे रिमोट लॉक करू शकता. How it works. How it works. On any device. Go to android.com/lock. आता बघा गो टू android.in/lock ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. Enter your device's phone number to lock screen. No on any device. Enter your device's phone number to lock screen. No sign in or Google account needed. बघा सायनिंग आणि गुगल अकाउंटची गरज लागत नाही. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे गुगल अकाउंट तर मोबाईल लॉक होऊ शकतो. Android.com/lock. android.com/lock यावरती जाऊन तुम्ही ते तुमचा मोबाईल नंबर टाकला की तुमचा मोबाईल लॉक होऊ शकतो. ठीक आहे. Info needed to use remote lock. इम्पॉर्टंटवर रिमोट लॉक Phone number +9185. Info needed to use तो remote नंबर lock. माझा नंबर टाकला तर डायरेक्ट तर हा माझा मोबाईल लॉक होऊ शकतो. Phone number. Security question optional. सिक्युरिटी क्वेश्चन ऑप्शनल. आता सिक्युरिटी क्वेश्चन ऑप्शनल आहे पण तुम्ही त्या सिक्युरिटी क्वेश्चन ऍड करून ठेवा कारण का तुमचा नंबर कोणाला माहित असेल Phone number. Info Android. How when remote lock तर is तो on. तुमचा मोबाईल नंबर Switch. वापरून तुमचाच मोबाईल तो लॉक करू शकतो नाही का. तर तुम्ही तुमचा मेल आय डी तिथं टाकून सॉरी पर्सनल क्वेश्चन टाकून शकता. Find and erase your device. फाइंड अँड अरेज डिवाइस. Find hub. फाइंड अप If you're using this device, Find or hub. internet accessories, you can use Find hub to locate them. बघूया. Learn more about Find hub. फाइंड हब किंवा फाइंड अरेज. आता समजा काय आहे विषय हा तर तुमचा मोबाईल एखादा हरवला असेल तर तुम्ही फाइंड करू शकता तर किंवा तो फॅक्टरी रिसेटही करू शकता. तर कशा प्रकारे काम करते बघूया आपण. Allow device to be located. On. Switch. अलाउ डिवाइस लोकेटेड ऑन. Remote lock. If this device is lost or stolen, you can lock it using your phone number. फोन नंबरच्या माध्यमातून तो मोबाईल लॉक करू शकता. Find your offline devices with network in basic pieces only. फाइंड अँड Remote lock. If this device is remote lock. Move off animation. Use remote. When remote lock is on, you can lock the screen remotely if your device is lost or stolen. Back. लॉक झालेले मोबाईल तुम्ही रिमोटली लॉक करू शकता. Find your offline devices with network in basic pieces only. बघा फाइंड युअर ऑफलाईन डिवाइस तुम्ही फाइंड करू शकता पण तिथं कंडिशन काय बघा. Offline devices with network in basic. नेटवर्क आणि बिझी प्लेस असतील तरच तुम्ही ते Not off, but not selected. Radio button without network. विदाउट नेटवर्क असतील तर तुम्ही इथे ऍड करू शकता. Not selected. Radio. पण तिथे कंडिशन काय Find hub. टेस्ट पाहिजे गरजेच्या ठिकाणी किंवा नेटवर्क ठिकाणी पाहिजे. बघूया. Find hub app. Get Find Google, app. Google. Find hub web. Find hub web. आता बघूया इथं काय विषय. फाइंड अप ॲप मध्ये मी क्लिक केलेला आहे तर इथं माझे 2-3 डिव्हाइस आहेत दाखवले त्यांनी. तर कशा प्रकारे ते रिअलमी 14 प्रो 5G हा माझा ट्रस्टेड युजर डिव्हाइस आहे सध्याचा. Device Y95 Y95 5G हा डिव्हाइस आहे. Device Geofone Next. Geofone Next. Device Galaxy S06 5G. गॅलेक्सी S06 5G. Device Geofone Next. Geofone Next. Device Y95 तर 5G. हे एवढे माझ्या मेल आयडीवरती लॉग इन होते. तर आता बघूया मी काय करतो. हा जो डिव्हाइस आहे विवो Y95 याच्यावरती क्लिक करतो. Y95 5G. बघूया काय करते. सर्च करते का. Y95 5G. Contact device. कॉन्टॅक्ट इन डिव्हाइस. Refresh. Refresh. Play sound. Play sound. Mark is lost. Mark is lost. Factory reset device. फॅक्टरी रिसेट डिव्हाइस. Shortcuts. आपण बॅग घेऊया. Find hub. आता बघा इथं का नाही Find hub app. Find hub. बॅग घेतो. Chrome. पुन्हा एकदा 0%. Chrome. Find hub. Device Geofone Next. Geofone Next इथंच आहे पण Geofone Next. आता समजा तो डिव्हाइस माझ्याकडे नाही समजून Geofone झाला. Next. Contact device. कॉन्टॅक्ट इन डिव्हाइस. तर आता जिओ फोन माझ्याकडे आहे परंतु त्याच्यामध्ये इंटरनेट कुठल्या प्रकारचं नाही आहे किंवा इथं Play sound. Button. नेटवर्क सॉरी इंटरनेट नाही आहे किंवा सिम कार्ड नाही. तर त्याच्यावर प्ले साऊंड करूया. प्ले साऊंड होते का पाहूया आपण. Geofone Next. Contact device. Ring requested. रिंग रिक्वेस्ट झालेलं आहे. बघूया काय होतं. Indeterminate. Connecting. Progress bar. अजून एक कनेक्टेड होत आहे. तर कुठल्या प्रकारचं कनेक्टिंग अजून झालेलं नाही आहे किंवा रिंग झालेलं नाही आहे जिओ फोनवरती. एकंदरीत हे मला दाखवून द्यायचं की तुम्हाला कशा प्रकारे काम करते. तर Geofone Next. Can't reach device. कांच रीड डिव्हाइस त्याने दाखवलेला आहे आणि जिओ फोन इथं माझ्याकडे आहे. तुम्हाला सिम्पली Play sound. Factory reset device. Button. Play sound. Button. प्ले साऊंड Ring requested. Ring Geofone requested. Next. Can't reach device. कांच रीड डिव्हाइस. तर तुम्हाला इथं प्रॅक्टिकल खरं खोटं करण्यासाठी मी तर जिओचा फोन जो आहे तो इथं अनलॉक करतो. स्क्रीनवरती शेअर करू शकत नाही तर मी तर ऑनलाईन लॉक करून दाखवतो. तुम्ही ऐकू शकाल. बारीकसा साऊंड तुम्हाला आला असेल जिओचा. तर Can't play sound. क्लान प्ले साऊंड तसेच अजूनसुद्धा म्हणत आहे पण इथं
जिओचा फोन माझ्या हातातच आहे बघा, हा जिओचा फोन आहे. ज्यांनी जिओ नेक्स्ट फोन वापरला असेल त्यांना माहीत आहे त्याचा डिस्प्ले कशाप्रकारे वर्क करतो किंवा त्याचा कीपॅड कशाप्रकारे काम करते. तर ठीक आहे, आपण डायल पॅड ओपन करूया. हा जिओचा डायल पॅड आहे. तर बघा अशा प्रकारे जिओ फाइंड डिव्हाइसचं ऑफलाईन जे आहे ते फार प्रमाणात काम करत नाही आहे. एकंदरीत तुमचा मोबाईल जर हरवला असेल किंवा काय झालं असेल तर गावण्याची शक्यता नाही आहे. ठीक आहे, तर एक प्रयोग थोडासा थोडक्यात प्लॅग गेला समजूया. आता दुसरा विषय जो आहे इथं काय ऑप्शन दिले बघा, मार्क इज लॉस्ट, फॅक्टरी रिसेट डिव्हाइस. फॅक्टरी रिसेट डिव्हाइस मध्ये क्लिक करत नाही आहे. Find Hub app. Get it on Google Play. फाइंड इट ॲप, Find Hub. फाइंड इट ॲप. Chrome. Find Hub. Locate lock or erase a device. आता बघूया विवो 0%. Chrome. Find Hub. Locate lock or erase a device. Device image Y95 5G. डिव्हाइस में Y95 5G. Contact device. Play sound. Button. प्ले साउंड, Mark is lost. Mark is lost. Button. Factory reset device. फॅक्टरी रिसेट डिव्हाइस याच्यावरती क्लिक करतो. Button. फॅक्टरी रिसेट जास्त तुम्ही क्लिक कराल तोही डिव्हाइसमध्ये सिम कार्ड नाही आहे की हा डिव्हाइस मी विकलेला आहे, परंतु बहुत याच्यावरून मिलाडी All लॉग data will be erased permanently from लॉग आउट Y95 करणं 5G. राहिलं होतं. After the reset, all data will be erased permanently from Y95 5G. ऑल डेटा अरेज परमनंटली डिव्हाइस आफ्टर द, ठीक आहे. After the reset, the device location will not be available in Find Hub. फाइंड अप लोकेशन नॉट अवेलेबल राहणार आहे. If the device is offline, erasing will begin once online again. ठीक आहे, Next, you sign into your account to erase the next button. याच्यावरती नेक्स्ट वरती क्लिक करतोय. Find Hub. Locate lock or erase a device. Web view 0%. इथं नवीन एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. या नवीन डायलॉग बॉक्स वरती आपण क्लिक करूया. Pattern. Button. पॅटर्न, Use your screen lock. Dot 9 added. Pattern completed. रॉंग पॅटर्न. तर आता त्या डिव्हाइसचा मी पॅटर्न टाकला होता, त्याने लॉग पॅटर्न रॉंग घेतलेला आहे. या डिव्हाइस टाकून बघूया. Dot 7 added. Dot 8 added. Pattern completed. Chrome. Sign in Google accounts. 0%. पेज लोड होते. हा व्हिडिओ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेला आहे मोठा होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. On. All data will be erased permanently from Y95 5G. All data erased from Y95 5G. After the reset, the device location will not be if the device reset. रिसेट वरती क्लिक करूया, काय होतं बघा. Find erase button. Cancel. All data will be erased permanently from Y95 5G. ऑल डेटा अरेज ओनली Y95 5G याच्यावरती क्लिक करूया. Erase button. Find Hub. Locate lock or erase a device. Web factory reset device. Button. आता बघूया फॅक्टरी रिसेट डिव्हाइस वरती तरी त्याला रिक्वेस्ट केलेला आहे, त्यानं स्किप केला. ज्यावेळेस हा डिव्हाइस 0%. ऑनलाईन Find Hub. Back. Button. म्हणजे तो डिव्हाइस ज्यावेळेस तो ओपन करेल त्यावेळेस तो रिसेट फॅक्टरी रिसेट होणार आहे. ठीक आहे, Remote lock. रिमोट लॉक, Find and erase a device. फाइंड डिव्हाइस. Auto lock protection. Heading. Theft detection lock. The screen will lock if the system detects that someone took your device and ran away. On. Switch. आता समजा तुमचा मोबाईल घेऊन कोण पळत असेल आणि असं डिव्हाइस सेन्सरला जाणवलं की तुमचा डिव्हाइस घेऊन पळत चालले, तर तो लॉक होऊ शकतो. परंतु ह्या गोष्टी तेवढं ट्रस्टेड काम करत नाहीत. हे एक 30-40% प्रमाणात काम करतात. मी या गोष्टी सगळ्या करण्यासाठी प्रयोग करून बघितलेला आहे आम्ही डिव्हाइससाठी. Offline device lock. The screen will lock shortly after your device goes offline to protect your data. ठीक आहे, स्क्रीन अपलोड ऑन करून ठेवा. हे स्विचिंग सगळ्या. SIM lock. Your device will be locked if the SIM card is removed. On. Switch. सिम कार्ड काढल्यानंतर डिव्हाइस लॉक होतो. या सेटिंग्स ऑन Device ठेवा. unlock. आता बघा Theft protection. Theft Lock protection. device face fingerprint unlock. फेस Theft protection. Theft. Back. Device unlock. Back. या सेटिंग्स आपण Security पाहिलं. and privacy. System update. Device account security. Device unlock. Screen lock. Face and fingerprint unlock. Account security. Google account is protected. अकाउंट सिक्युरिटी गुगल अकाउंट इज प्रोटेक्टेड. समजा तुमच्या गुगल अकाउंटला काही प्रॉब्लेम झाला असेल तर तेही ते तुम्हाला दाखवतो. Device unlock. Screen lock. Face and fingerprint unlock. And theft protection. Account security. Device finders. No alerts. डिव्हाइस फाइंडर्स, नो अलर्ट्स. System updates. सिस्टम्स अपडेट्स. तुमच्या सिस्टमला काय अपडेट आले असेल ते तुम्ही चेक करू शकता. ते कशा प्रकारे System बघा. update. Security update. Update from the 1st of June 2026. सिक्युरिटी अपडेट आहे पूर्ण. Google Play System update. Update from the 1st of July 2026. अपडेट 1 जुलैला झालेलं गुगल प्ले स्टोर समजे. Backup. Protect your device data. बॅकअप प्रोटेक्ट कर डिव्हाइस डेटा. ठीक आहे, बॅक घेऊया इथून. Security and privacy. Privacy controls. Permission controls. आता प्रिव्हसी कंट्रोल, परमिशन्स कंट्रोल्स. आता बघा याच्यामध्ये काय काय. Privacy controls. Permission manager. Security and permission manager. Control app access to your data. परमिशन मॅनेजरवरती काय काय करू शकता तर तुम्ही Permission manager. ओपन केला. Calendar. 4 or 5 apps allowed.
कॅमेऱ्याचे कोणत्या कोणत्या ॲप्सला अलाउड आहेत? Call logs. 4 or 5 apps allowed. 4 of 5 ॲप्स अलाउड. Camera. 8 of 17 apps allowed. 8 or 17 ॲप अलाउड. एकंदरीत तुमच्या डिव्हाइसमध्ये जे सेन्सर आहेत किंवा काय काय आहे तसं काही गोष्टी कोणकोणते ॲप्स वगैरे ते पाहू शकतात. त्याचं परमिशन तुम्ही बंद करू शकता. उदाहरणार्थ Calendar. 4 or 5 apps allowed. कॅलेंडरचं 4 of 5 ॲप अलाउड आहेत. कुठे Android Auto. अँड्रॉइड ऑटो ॲप अलाउड आहे. Calendar permission. Selected. Not selected. Radio button. Don't allow. डोंट अलाउ. Selected. Don't cancel. If you deny this permission, some features of device managed by this app may no longer function as intended. Cancel. कॅन्सल. Calendar back. Calendar. Gmail. Google. Not allowed. Photos. Not allowed. Google. Gmail. Calendar. Android Auto. Calendar. Gmail. आता मला जीमेलला माझ्या See on. Not selected. Radio button. Calendar permission. जीमेलला जे आहे माझ्या Calendar. कॅलेंडरचं परमिशन द्यायचं. Calendar. Heading. Back. सॉरी Permission. Call logs. 4 or 5 apps allowed. कॉलॉग जे आहे त्याला मी Android Auto. अँड्रॉइड ऑटो Contacts. कॉन्टॅक्ट्स Google. Access in phone. Access in past 24 hours. WhatsApp business. Google. Access. गुगलला माझ्या कॉन्टॅक्टचं परमिशन द्यायचं नाही. त्याला मी डोंट अलाउड करतो. If you deny this permission, don't allow anyway. डोंट अलाउ एनिवे क्लिक करायचं सिम्पली. आता इथं Call logs. कॉन्टॅक्टचं परमिशन जे आहे 4 of 5 ॲप होतं. आता बघूया किती आहे राहिलेलं. Permission man. Camera. 8 of call logs. 3 or 5 apps allowed. 3 of 5 ॲप अलाउड आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्या ॲपला कोणत्या गोष्टीचं परमिशन आहे हे गोष्टी पाहू शकता. Ads. Manage device data used to show you ads. ॲड्स आता बघा काय असतात. तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी चर्चा करत असता आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचा मोबाईल तुमच्या गोष्टी ऐकतो आणि त्याच्याविषयीच तुम्हाला ॲड्स येतात ना, तर हेच आहे विषय. आता इथं बघा Ads. Manage ॲड्स ads. Manage ads privacy. Customize the info that apps used to show you ads. कस्टमाइज विषय काय असतात. समजा तुम्ही आता फुटबॉल असं 4-5 वेळा म्हटलं तर तुम्हाला फुटबॉलच्या विषयी तुम्हाला ॲड येत असतात. Ads privacy. ॲड प्रायव्हसी. Ads privacy. Add topics. App suggested add measurement. On. Add topics. On. Zero topics. ॲड टॉपिक 0 टॉपिक्स ऑन. Add topics. Allow. Topics of interest are based on the apps you've used recently and are used by apps to show your personalized ads. You can block topics you don't want shared with apps. And allow add topics. Off. ऑफ करायचं आहे. इथं तुम्हाला अलाव ॲड टॉपिक्स ऑन आहे तिथं तुम्ही अलाव टॉपिक्स ऑन ऑफ करायचा आहे. विषय झाला. Ads privacy. इथं बघा App suggested ads. ॲड सजेस्टेड ॲड. App suggested ads. आता समजा तुम्ही काहीतरी फोनवरती बोलत असाल किंवा तुम्ही बिझनेस असेल बिझनेसशी काय बोलत असाल किंवा कशाविषयी तुम्हाला बोलत असाल तर ते मायक्रोफोनचं परमिशन वगैरे गुगलला वगैरे असतं. तर तुम्ही प्ले स्टोरला वगैरे असतात तर काय परमिशन तुम्हाला अशा ॲपची ॲड्स येतात की पैसे वाचवा, पैसे हे करा ते करा, किंवा तुम्ही फोनबद्दल जास्त माहिती बघत असाल तर तुम्हाला फोनबद्दल जे ॲप्स आहेत ते थोडक्यात तसे ॲड येत असतात. तर Apps you can determine what you like and then suggest ads on other apps. You can block apps from making. Allow apps suggested ads. अलाव On. ॲप सजेस्टेड ॲड ऑफ करून टाकायचं आहे. Off. Back. Ads privacy. Add measurement. On. ॲड मेजरमेंट. Add measurement. Allow add measurement. On. Reset. Allow apps and advertisers to request information from Android that helps them measure the performance of their ads. Add आता measurement तुम्ही now काय is ॲप्स वगैरे वापरता करता तर त्याच्या मेजरमेंट घेऊन तुम्हाला तिथं ॲड दिले जातात. ही तुम्ही ॲप करून टाकायचं आहे. back. Ads privacy. ॲड प्रायव्हसी बंद करून टाकायचं. Get new advertising ID. गेट न्यू ॲडव्हर्टायझिंग आय डी. Get new advertising ID. आता मी ॲडव्हर्टायझिंग आय डीला माझी डिलीट केलेलं आहे. ही आय डी तुम्ही ते येऊन डिलीट करायची असते. Cancel. तर मी पहिलं कन्फर्म Now केलं. has advertising ID. Ads privacy. Ads privacy. पुन्हा ते सर्व सेटिंग App suggested ads. Off. Add topics. Off. ह्या सर्व सेटिंग बंद आहेत. तरी पण इथं बघा Reset advertising ID. This generates a new advertising ID that apps use from now on. ॲडव्हर्टायझिंग आय डी रिसेट झालेले आहे. Delete advertising ID. App reset advertising ID. रिसेट ॲडव्हर्टायझिंग आय डीवरती क्लिक करायचं आहे. Cancel. Button. Confirm. Cancel. काय येतं बघा. Replace device's advertising ID with a new random number. Apps can still show you ads, but for a while they may not be as relevant or interesting to you. आता बघा तुम्ही इंटरेस्टिंग असलेलं तुम्हाला इथं आय डी ॲड्स वगैरे भेटणार नाही मी सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, Cancel. Confirm. कन्फर्म करायचं आहे. ओके Advertising डन. ID reset. Ads. ॲडव्हर्टायझिंग आय डी रिसेट झालेलं आहे. Delete advertising ID. Apps can no longer use Delete advertising advertising ID to personalize ID. ads. Back. हां इथं डिलीट आल्यानंतर बघा इथं मोठा डायलॉग Delete येतो. the current advertising ID. Apps can still show you ads, but they may not be as relevant or interesting to you. Apps use the device's advertising ID to show your personalized ads. When you use personalization, it means that you have less control over the type of ads that you see. Personalized ads also help apps, like news publications, keep their content and services free. Note, your advertising ID may be deleted, but apps may have their own settings which can also affect the type of ads that you see. You can always get a new advertising ID later.
आता बघा समजा तुम्ही पर्सनलाइज काय ॲड वगैरे बघत असाल म्हणजे तुम्ही काय एखादं तुम्हाला सारखं पर्सनलाइज ॲडचे वगैरे ॲड येत असतात ना, ते जर तुम्हाला नको असतील आणि तुम्हाला त्या शक्यतो तुमचा पर्सनलाइज तुम्ही काय डाटा वापर करता, तुम्ही काय बघता, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मोबाईल किंवा गुगल किंवा जेमिनी इतर काही असतील वॉटेवर हे सगळे वापर करून तुम्हाला पर्सनलाइज ॲड पाठवत असतात. ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी तुम्ही इथे डिलीट ॲडव्हर्टायझर आय डीवरती क्लिक करायचं आहे. ॲडव्हर्टायझर आय डी डिलीटेड असं तुम्हाला This gives your device a new advertising ID which apps use to show your personalized ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲडव्हर्टायझर आय डी डिलीट करू शकता. data sharing updates for location. Health Connect. Ads. Permission manager. Ads. Health Connect. Manage app access to health data. हेल्थ कनेक्ट मॅनेज ॲक्टमधून Data sharing updates for location. डेटा शेअरिंग Apps that change the way we share your location data. Data sharing updates for location. डेटा शेअरिंग अपडेट्स युअर लोकेशन. These apps have changed the way we share your location data. They may not have shared it before, only now share for advertising. The developers learn about तर हे बंद आहे. Controls. कंट्रोल्स बघा. Camera access. For apps and services. On. Switch. कॅमेरा कंट्रोल्स ऑन. Microphone access. For apps and services. If the setting is off, microphone data may still be shared when you call an emergency number. On. ठीक आहे. Show keyboard access. Show a message when apps access text, images or other content that you copied. ह्या सेटिंग्स काय जास्त चर्चा करायची गरज नाही आहे. सगळ्यात Show password. Location access. See apps and services that have access to location. आता लोकेशन ॲक्सेस कोणाकोणाकडे आहे बघूया. Recent Wi-Fi and recent location request. Phone. High power consumption. बघा कुठले Back. तुम्हाला Button. रिसेंटली Window लोकेशन navigation bar. मागितलेलं फोन Crisis alerts. Earthquake alerts. अर्थवे अलर्ट्स. आता बघा काही अलर्टसाठी तुम्हाला लोकेशन ॲक्सेस मागितलं जाऊ शकतं फोन. Activity controls. ॲक्टिव्हिटी Choose the कंट्रोल. activity so that you allow Google to save. Google account. ॲक्टिव्हिटी कंट्रोल्स बघा तुमचं Google Play Service. In progress. Loading. इन प्रोग्रेस Progress पेज bar. लोड होत आहे. तोपर्यंत मी पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ मोठा होणार आहे. Back. Button. Detected. Text. Personalized search services have new settings. Google News Loop. Google Translate Loop. New settings for your search services. Google Search Loop. Search services have new settings to manage. Learn more about it. Got it. Button. गॉट इट. Google. My activity. Web view. Safer with Google. You control which data. Learn more. Choose whether search services can show your personalized. Start getting personalized recommendations in search services. Button. Off. आता बघा पर्सनलाइज सर्व्हिसेस तिथे ऑफ आहे. हे तुम्ही ऑफच ठेवायचं. कुठल्या Start getting प्रकारचं ऑन करून personalized. ठेवायचं. Manage personalized recommendations. Safer with Google. पर्सनलाइज रेकमेंडेशन controls. म्हणजे काय. आता समजा तुम्ही एखाद्या विषयावरती व्हिडिओ बघितला असेल किंवा एखाद्या विषयावरती काही कारणास्तव तुम्ही व्हिडिओ बघितला. समजा आता तुम्ही बघितला की कशा प्रकारे समजा तुम्ही विषय बघितला तुरडाळचे प्रकार किती किंवा काय असं जर विषय एखादा व्हिडिओ बघितला तर तेच तुम्हाला पर्सनलाइज ॲडवरती येऊ शकतात तुमच्या पर्सनल सर्चवरती. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲड बंद करू शकता. System is update. Privacy control. प्रायव्हसी कंट्रोल मध्ये Privacy dashboard. प्रायव्हसी Show apps डॅशबोर्ड. and use आता permissions. प्रायव्हसी डॅशबोर्डमध्ये येऊन तुम्ही परमिशन्स बघू शकता. Privacy dashboard. डॅशबोर्ड बघू Show शकता कशा Privacy प्रकारे काय dashboard. झालं बघा. App permissions. App Heading. permissions. Fast. 24 hours. Microphone 40%. Location 20%. Camera 40%. लोकेशन किती पर्सेंटेज आहे, कॅमेरा किती पर्सेंटेज आहे, या सगळं तुम्ही पर्सेंटेज टक्केवारी पाहू शकता. Location. Used by 2 apps. यूज बाय 2 ॲप्स. Camera. Used by 4 apps. यूज बाय 4 ॲप्स. Microphone. Used by 4 apps. 4 ॲप्स. तिथं कोणते 4 ॲप्स. Location. Used by 2 apps. लोकेशन कुठल्या आपले वापरले Location बघा. usage. 11:09 a.m. Today. Timeline of when apps used your location in the past 24 hours. पाच 24 hours. Today. 11:09 a.m. Phone. फोन. Yesterday. 10:09 p.m. Google. गुगल. Back. ठीक आहे. Privacy dashboard. Camera. Used by 4 apps. यूज बाय 4 ॲप कॅमेरा. More. Time. Today. 5:20 p.m. 1:25 p.m. 12:53 p.m. 12:52 12:41 p.m. 12:38 p.m. बघा अगदी टाईमनुसार तुम्ही बघू शकता. तुम्हाला संशय वापरला तर याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की या टायमामध्ये मी इथे कॅमेरा ओपन केला नव्हता तरी पण माझ्या मोबाईलचा कॅमेरा ॲक्सेस त्याने घेतलेला आहे. तर तुम्ही जाऊन सरळ बंद करू शकता. ठीक आहे. Security and privacy. Other settings. Advanced protection. Advanced Protect device account. ॲडव्हान्स प्रोटेक्शन प्रोटेक्टेड डिव्हाइस या विषयाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. More security and privacy. Advanced protection. Protect your device. ॲडव्हान्स प्रोटेक्शन Advanced protection helps defend against online attacks, harmful apps, insecure connections, and other threats that put your data at risk. For the strongest security and privacy, turn on device protection and also enroll your Google account. Learn more about advanced protection. ॲडव्हान्स प्रोटेक्शन जर तुम्ही ऑन केलं तर फार महत्त्वाचं आहे, चांगलं आहे. परंतु ॲडव्हान्स प्रोटेक्शन ऑन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फॅक्टरी रिसेट कराल मोबाईल त्याच्या अगोदर मी हे लक्षात ठेवा, वॉर्निंग दोनदा सांगतोय. ज्या तुम्ही ॲडव्हान्स प्रोटेक्शन जर ऑन केलं तर फार गोष्ट चांगली आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करणार आहात त्याच्या अगोदर कमीत कमी 2 तास हे ॲडव्हान्स प्रोटेक्शन तुम्ही बंद करून ठेवा. अन्यथा तुम्हाला तुमच्याच
अकाउंटवरती लॉग इन होण्यासाठी समस्या येणार आहे. तर ते कशाप्रकारे समस्या येणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत बघूया. Device protection. Turn on device protection. टर्न ऑन डिव्हाइस प्रोटेक्शन. Turn on. Cancel. Button. Device protection helps keep your device data safe. Bear in mind, apps on your device can see if device protection is on. On devices where 2G protection is available, 2G connections will be blocked except for emergency calling. Cancel. Turn on. Button. Device protection helps keep your device data safe. Bear in mind, apps on your device can see if device protection is on. On devices where 2G protection is available, 2G connections will be blocked except for emergency calling. Some websites may not load as expected. आता बघा काही 2G स्पीड वगैरे कमी बंद होणार याच्यामुळं. आणि 2G स्पीड नेटवर्क कनेक्ट झाल्यानंतर हार्मफुल ॲप्स किंवा अतिरिक्त हॅकर्सला वगैरे काही गोष्टी प्रमाणात हॅक करण्यासाठी इथं परमिशन मिळणार नाही. ठीक आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही फॅक्टरी सेट करणार आहात ते ॲडव्हान्स प्रोटेक्शन बंद करून ठेवावं लागतं. तरच तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरती लॉग इन करू शकता किंवा नाही करू शकता. अन्यथा तुम्हाला आणि दुसरी गोष्ट लॉग इन करण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय दिलेले असतात. एक तुमच्या मोबाईलवरती OTP येतो त्याच्यावरती लॉग इन होतं. परंतु ॲडव्हान्स प्रोटेक्शनमध्ये असाल तर तुम्हाला मात्र तुमच्या अल्टरनेट मेल आय डीला जो ईमेल OTP येतो तो तुम्हाला एंटर करावा लागतो. अन्यथा तुम्ही लॉग इन होऊ शकत नाही. असं माझं स्वतःचं आपलं एक चॅनल म्हणजे टेक कृष्णा मराठी नावाचं शब्दस्पर्श टेक मराठी नावाचं चॅनल जे होतं ते अशाच मिस्टेकमुळे चॅनल गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती त्या मेल आय डीवरची जी मेल आय डी लॉग इन होती ती मेल आय डी ते चॅनल गेलेलं आहे. तर या स्टेपला तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस मोबाईल रिसेट करायचा आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला हे कंडिशन लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं, तुमची मेल आय डी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी रिकव्हरी मेल आय डी ला पासवर्ड ह्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. तरच तुम्ही सेटिंग ऑन करून ठेवा. टर्न ऑन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर हे तुम्हाला सेटिंग ऑन असलं तरी पण तुम्हाला फॅक्टरी रिसेट करायच्या वेळेस हे सेटिंग बंद करूनच ऑन करून ठेवा. ठीक आहे, ऑन. ठीक आहे, मी ॲडव्हान्स प्रोटेक्शन ऑन करून ठेवलं आहे. ॲडव्हान्स प्रोटेक्शन सेव्ह गार्ड युअर गुगल अकाउंट. तर तुम्हाला रनिंग क्रोममध्ये गेलेलं आहे बघा. आता बघा इथं पेज नवीन ओपन होत आहे. सर्व्हर इथं प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, थोडा वेळ लागेल. फिंगरप्रिंट सेन्सर स्कॅन करून त्यांना लॉग इन करून घेतलेलं आहे. बघा त्यांनी सांगितलेलं आहे की असं या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बॅकला जाऊया आपण. या गोष्टी आपल्याला करायच्याच नाही. बॅक टू प्रिव्हियस पेज. Security Google account. Back. 0%. The advanced protection collapsed. Passkeys is back. Advanced protection. Device protection. Verify that it's you. Fingerprint sensor. Button. Advanced account. Help us improve. Show question. No. Close. But device protection. Safe. Show question. Which of the following reasons caused you? Which of the following reasons caused you to turn off advanced protection mode? I have problems with my calls or messages. I have privacy concerns. Tick box. आय हॅव प्रिव्हियसी कन्सर्न इथं टिक केलेलं आहे आणि ते प्रिव्हियसी कन्सर्न ऑन केलेलं आहे. तर अशा Please do not share any personal identifier. Next. Option to help us better understand feedback from different users. Which of these best describes journalist or media professional, activist or human rights defender, police, business, IT. हे काही पण तुम्ही देऊ शकता आणि इथं सबमिट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडव्हान्स प्रोटेक्शन पुन्हा बंद करून तुम्ही हा मोबाईल फॅक्टरी रिसेट करा. परंतु काय होतं, काही कारणास्तव तुम्हाला या गोष्टी करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही ॲडव्हान्स प्रोटेक्शन कधी चालू करू नका. मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवलेलं आहे. ॲडव्हान्स प्रोटेक्शन शक्यतो बंद करून ठेवा. चांगलं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंडिशन करावं लागतात तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यासाठी तुम्हाला मल्टिपल डिव्हाइसमध्ये तुमचा मेल आय डी लॉग इन असणं गरजेचं आहे. जसं की 2 डिव्हाइसवरती जर लॉग इन असेल तर एक डिव्हाइसला प्रॉब्लेम आला तर तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवरती करू शकतात, अन्यथा करू शकत नाही. ठीक आहे, मोर सिक्युरिटी अँड प्रायव्हसी याच्यावरती क्लिक करूया. प्रायव्हसी पासवर्ड ऑफ राहू द्या. प्रायव्हसी पासवर्ड Numeric. Alphanumeric. Pattern. Talk back off. Talk back on. Numeric. Alphanumeric. Pattern. पॅटर्नवरती क्लिक करूया. You are now dot 4 added. Dot 7 added. Dot 8 added. Pattern you are now dot 7 added. Dot 8 added. Pattern completed. Recovery email. Linked account. Question. Not back. Exit session.
Exit. Exit. More security and privacy. ह्या गोष्टी इथं जास्त करून घ्यायच्या नाहीत का एकदम हाय लेवलच्या आहेत त्या App म्हणजे content. Allow त्या us जर access तुम्ही सेटिंग content केलं and तर Android तुम्हाला system. पुढे Off. मेल आय डी Switch. पासवर्ड वगैरे सगळं लक्षात ठेवावं लागतात. Android app content. Allow us. Android system intelligence. Android Get system suggestions based on intelligence. autofill service from Google. Autofill Use service. suggested Android system intelligence. Get autofill service from Google. Save password. Credit cards. Addresses. ऑटोफिल सर्व्हिस जे आहे तुम्ही वापरू नका माझ्या मते. कारण काय आहे तुम्ही ज्यावेळेस ऑटोफिल सजेशन वापरता त्यावेळेस तुमचं क्रेडिट कार्ड पासवर्ड OTP पासवर्ड या सगळ्या गोष्टी पासवर्ड ऑनलाईन लीक होत असतात ऑटोफिलवरती राहतात. परंतु तुम्हाला लक्षात नसेल तर ते वापरणं सोपं होतं. परंतु हे बाय द वे हॅकरच्या किंवा स्पॅमरच्या हातामध्ये लागू शकतं आणि तुमचा मोबाईल तुमचं मेल आय डी जे आहे तुमची मेल आय डी असू दे तुमचं बँक पासवर्ड असू दे तुमचं सगळं कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी वापरू नका. तुम्हाला OTP आला असेल तर तो OTP ऑटोमॅटिक ऑटो डायलरवरती जाऊन तो ऑटो फिल होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. Usage and diagnostics. Usage and Share data diagnostic. to help security. Payment protection. Extend unlock. SIM card lock. Anti-theft features. अँटी थेट फीचर्स हे ज्या मोबाईलमध्ये आहेत ना हे फार महत्त्वाचे आहेत बघा. Anti-theft features. अँटी थेट फीचर्स हे जे आहेत ना हे फार महत्त्वाचे आहेत. हे फीचर तुम्ही Anti-theft features. ऑन जरूर करून ठेवा. Anti-theft बघा Anti-theft features. अँटी थेप फीचर चोरीपासून सुरक्षा असं थोडक्यात मराठीमध्ये आपण अनुवाद करू शकतो. Anti-theft alarm. On. Switch. अँटी थेप अलार्म स्विच इथं ऑन केल्यानंतर बघा काय काय ऑप्शन येतात. Alert me when charging is interrupted. An alarm will sound when charging is interrupted while on the lock screen. Enter the lock screen password to cancel the alarm. Off. Switch. हां तर बघा आता समजा तुमचा मोबाईल चार्जिंग लावलेला आहे आणि चार्जिंग लावल्यानंतर लॉक असताना काही चार्जिंगमध्ये डिस्कनेक्ट झाला किंवा चार्जिंगची लाईट गेली किंवा मोबाईलला असं वाटलं की काहीतरी इंटरप्शन झालेलं आहे चार्जिंगमध्ये इंटरप्शन म्हणजे कनेक्टिव्हिटी काही डिस्कनेक्ट झालेलं असं काय मोबाईलला वाटलं तर डायरेक्ट तो अलार्म चालू करतो. अलार्म जिथपर्यंत चालू राहतो तर कुठपर्यंत चालू राहतो तर जोपर्यंत तुम्ही तुमचा फेस लॉक फिंगरप्रिंट लॉक किंवा पॅटर्न ह्या करेक्ट टाकत नाही तोपर्यंत चालू राहतो. ठीक आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या ठिकाणी जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर मोबाईल चार्जिंग लावत असेल तर तो बस स्टँड असू द्या रेल्वे स्टेशन असू द्या हे जर ठिकाणी तुम्ही मोबाईल चार्जिंग लावत असाल सार्वजनिक ठिकाणी तर हा फार अलार्म महत्त्वाचा आहे. जेणेकरून ब्लाइंड व्यक्ती असतील त्यांना तर हा फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर याला ऑन करूया. Alert me. On. Add face data. ॲड फेस डेटा Cancel. Add. Face and fingerprint unlock. फेस अँड फिंगरप्रिंट अनलॉक फिंगरप्रिंट आहे. फिंगरप्रिंट अनलॉक Pattern. Dot 4 added. Dot 7 added. Dot 8 added. Pattern completed. Fingerprint. फिंगरप्रिंट Finger 2. More options. Finger 1. फिंगर 1 Screen unlock. On. App lock. Off. Hide apps. App lock. Off. Hide apps. Data protection. Quick launch. Fingerprint. Show fingerprint icon. Quickly find for fingerprint recognition. Screen unlock. On. Switch. फिंगरप्रिंट आहे. ठीक आहे. Back. Face and fingerprint unlock. Back. Anti-theft features. Alert me when headphones are removed. An alarm will sound when headphones are removed while on the lock screen. Enter the lock screen password to cancel the alarm. Off. Switch. आता हे जसं चार्जिंगचं झालं तसंच फिंगरप्रिंट हेडफोनचं पण आहे. हेडफोनसाठी तुम्ही ऑन ऑफ तुमच्या गरजेनुसार ठेवू शकता. ठीक आहे. Alert me when SIM card is removed. An alarm will sound when the SIM card is removed from your device. Enter the lock screen password to cancel the alarm. On. Switch. आता सिम कार्ड जर रिमूव्ह केलं तरी पण हे अलार्म तुम्हाला वाजतच राहणार आहे. तर मी इथं स्क्रीन लॉक करून इथं तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. कारण जर स्क्रीन लॉक करून मी तुम्हाला दाखवलं की सिम कार्ड लॉक किंवा फिंगरप्रिंट करा तर व्हिडिओ इंटरक्रिप्शन होऊ शकतो. व्हिडिओ थांबू शकतो. ठीक आहे. सिम कार्ड लॉक जर तुमच्या मोबाईलवरून काढलं गेलं तरी पण हे ऑन राहणार आहे. ठीक आहे. No alarm will sound if your face is recognized. Anti-theft protection. Heading. Verify for power off. The lock screen password is required for identity verification when the device is powered off. On. Switch. आता वरील दुसऱ्या गोष्टी सगळ्या गोष्टी झाल्या. तर सिम कार्ड काढला तरी पण अलार्म देतच राहणार आहे. तो मोबाईल चार्जिंग काढल्यानंतर पण अलार्म देतच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो मोबाईल चोरीचा घेतलेला जो चोर व्यक्ती आहे तो मोबाईल स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न करत राहतो. परंतु तो मोबाईल स्विच ऑफ होत नाही जोपर्यंत तुम्ही पासवर्ड आणि फिंगरप्रिंट पासवर्ड किंवा फेस लॉक ठेवू नका. म्हणून म्हणतो फेस लॉक हे तुम्हाला चोरानं लांबनं फेस दाखवला तर तो सगळा विषय तुमचा सगळाच विषय क्लोज होईल. आत्तापर्यंत जे सेटिंग केलेलं आहे तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी क्लोज होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काय करा तर फेस लॉक ठेवू नका. फिंगरप्रिंट पासवर्ड ठीक आहे. पासवर्ड त्या चोराला माहीत नसतो. फिंगरप्रिंट तुमच्याकडे असतो आणि पासवर्ड असं LMN असे नॉर्मल पासवर्ड ठेवू नका. पॅटर्न हे डिफिकल्ट असू द्या. पासवर्ड 1 2 3 4 4 5 6 6 असं कुठलंही ठेवू नका. डिफिकल्ट असू द्यात.
ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला जस्ट मोबाईल पॉवर ऑफ करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी मागणार आहे. ठीक आहे. Verify for location and network settings. The lock screen password is required for identity verification when location services for mobile network is turned off or when airplane mode is turned on. On. Switch. तर बघा लॉक स्क्रीन जर काय प्रॉब्लेम झाला केला तर तो समजा लोकेशन डेटा काय बदल झाला आणि त्याला वाटलं की एक्सेप्टेड लोकेशन चेंज करण्यात आले असं जर वाटलं तर तो फिंगरप्रिंट अलाराम करत राहणार आहे. बघूया आपण चार्जिंगचं ट्राय करून बघूया तसं होतंय का. शक्यतो होणार नाही आहे कारण लॉक मोबाईल झाल्याशिवाय त्या गोष्टी वर्क करत नाही, त्याने डिफिकल्ट दिलेलाच आहे. पण तरी पण आपण प्रयत्न करून बघूया. बघा इथं मी चार्जिंग कनेक्ट करतो, होणार नाही. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जमलं तर ते रेकॉर्डिंग करून दाखवणार आहे कशा प्रकारे काम करते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या फार महत्त्वाच्या सेटिंग्स तर आपण पाहिलेल्या आहेत. तर अजून More security and privacy. Payment protection. Extend unlock. SIM card lock. Anti-theft feature. Installation. Scanning for deceptive apps. Check app activity for phishing. स्कॅनिंग फॉर Scanning for deceptive apps. Check app डिसेप्टिव्ह activity for ॲप, phishing. काय स्कॅनिंग फिशिंग झालं असेल तर या गोष्टी सगळ्या इथं चेक करता येतात. तर बघूया आपण काय फिसेक झालं झालं का. Scanning for deceptive apps. On. Switch. ऑन स्विच. Scanning runs privately right there on the device. Checking app activity for phishing or other deceptive behavior. If it's detected, some app info is sent to Google Play Protect from the threatened app users. Use scanning for deceptive apps. On. Switch. तर कुठल्याही प्रकारचं डिफेक्टिव्ह किंवा फिशिंग झालेलं नाही आहे. तर ह्या प्रकारचे आता आपण पाहिलेलं आहे. Back. अजून More एक security and privacy. मोर सिक्युरिटी प्रिव्ह्यूमध्ये अजून काही महत्त्वाचे सेटिंग्स Payment पाहणार आहोत. protection. तर त्या पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. Extend unlock. SIM card lock. Anti-theft features. अँटी फीचर, SIM card lock. सिम कार्ड लॉक, Extend unlock. एक्सटर्न अनलॉक, SIM card lock. सिम कार्ड लॉक. मी SIM card lock. सिम कार्ड लॉक मी नेहमीप्रमाणे सांगतो बघा. SIM2. SIM1. सिम कार्ड लॉक हे तुम्ही तुमचे युजर्स जे असतील, समजा तुमचं एअरटेल असेल तर एअरटेलकडून, जिओ असेल जिओकडून, तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी पाहू शकता. कारण जेणेकरून हा जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या कवर होणार आहेत. आणि जर तुमचं सिम कार्ड हरवलं असेल, चुकीच्या हाताला गावलं तर तो जोपर्यंत पिन टाकत नाही तोपर्यंत सिम कार्ड लॉक होऊ शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया कारण व्हिडिओ हा फार मोठा झालेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आशा करतो. आणि नवीन एका व्हिडिओसह नवीन माहितीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्या असतील किंवा काही कमेंट्स करा. या व्हिडिओला कमेंट्स आणि लाईक शेअर येणं फार महत्त्वाचं आहे. कमीत कमी शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुम्हाला काय नवीन गोष्टी पाहिजे असतील तर व्हॉट्सअपमध्ये कळवा, फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बाय बाय, टेक केअर. More security and privacy.